डॉक्टर हा इथंच कुठं पाठीला इथं डॉक्टर खरंच थँक्यू. आता लय बरं वाटतंय. बरं वाटतंय मला बी लय बरं वाटलं. हा म्हणजे मला बी बरं वाटलं तू बरी झाली. ते बिल डॉक्टर हा तुम्ही काहीतरी पैशाचं ऍडजस्टमेंट करा ना. मग तुझं लग्नाला हा म्हणली ना तुला फ्री ट्रीटमेंट आयुष्यभर आज ऐकून हा दररोज 4-5 इंजेक्शन फ्री. आणि ते तुमची बायको घाटाच पुढे देतो ना तिला. हा का हा पोचलो बाई एकदाच दवाखान्यात. काय लय माहिती असतो. आता कोणाचा फोन आला त्या बायकोला काय काम असतं नुसतं 17 फोन करते. हॅलो अगं आलो दवाखान्यात. तुला नाही ओरडलो ते एक माणूस होता त्याला ओरडलो. पोचलोय आत्ताच. हा सांगतो ना तुला किती आलेत किती नाही किती पैसे झाले. मला 17 वेळा नको फोन लावित जाऊ. ठेव फोन. काहीच अवघड आहे. पेशंट आले असते ना. चला अयो एक पेशंट नाही अजून येते ना. हा आईला डॉक्टर आहे आपण एकदम सगळ्या रोगांचं निदान करतो. आपल्यापासून आलेले पेशंट सगळे बरे होऊनच जाते ठणठणीत. चला काल एकाचं ऑपरेशन केलं आणि त्याने फोनवर लय शिवे दिले राव. त्याचा ह्यो हात दुखत होता आणि ह्याच हाताचं ऑपरेशन केलं. असं कसं चुकून झालं माझ्याकडून. इथून पुढं नाही झालं पाहिजे. आला पेशंट दादा आणि डॉक्टरचं नाव काय? डॉक्टरचं नाव इथंच बसायचं का? हा बसा बसा. कोणाच दुखत आहे? मा बापाचं. कुठं आहे बाप? हा काय बसा 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 बसा. काय दुखत आहे? काल रात्रीपासून त्यांचा हातच उचलत नाही. कोणता? हा हा यो भाई काय झालं हाताला? हो डॉक्टर हा माझा धरला तुम्ही चुकून हात. हा ते माझ्या बापाचा. आहे का? हा कुठं घातलं होतं हात? कुठं घात म्हणजे कुठं लागलं होतं? रस्त्याने येताना हा रेत ना. पडलो हा फक्त हातावर रात्री. लय टांगत आहे. हा किती दिवस झाले? रात्री म्हणजे 16-17 घंटे. बर बर तुम्ही एक काम करा. तुम्ही झोपा कोण? का याच्यावर. झालं इथं झोपा. हा झोपा झोपा. येण्यात झोपायचं. चेक करावं लागेल ना. हा का असं झोपा इथं ठेवा डोकं. हा हा तुम्ही नंतर झोपा. काय? म्हणजे कुठं? थोडं साईडला सारखं म्हणलं. हा येते खाली खाली. हात दुखतोय. नाही मला चेक करावं लागते. मोठ्याने श्वास घ्या. हा कोण? तो नका उघडू. मोठ्याने श्वास घ्या. आईला मला वाटतं मेलं काय ना. हो डॉक्टर आवाजच आहे नाही. असं काय बोलताय? काय? आय एम सॉरी. तुमचे पप्पा मेले. काय? आवाजच आहे नाही. अहो डॉक्टर कसा आवाज येईल? मग तुम्ही कानात तर घाला ते आधी. हे असं गडबडीत होतं ना. ते होत होतं. हा काय म्हणलं डॉक्टर? डॉक्टर एक विचारू का? हाय 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 हाय. अहो माझ्या बापाला काय नाही झालं फक्त हात उचलत नाही त्यांचा. तसं नसतं ते. मला कसं आहे चेक करावं लागतं ना सगळं. डॉक्टर एक विचारू का? हा एक विचारू का? विचार ना. ती प्रस कोणाची? कोणती? ही बघला. अयो हे भाई मी तरी म्हणतो माझ्या बघला जड 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 काय वाटतंय. ते शॉपिंगला गेलतो ना मी माझी बायको आणि ते चुकून राहिले तिचं इकडं. अच्छा हा त्याच्यामुळे फोन लावत होती काय ना. डॉक्टर तुम्ही नेमके डॉक्टरच आहे ना? आणि मग एवढा मोठा दवाखाना मग उगाच बांधलाय का? बरं माझ्या दादाला काय बोला तुम्ही काय कळत. मला वाटलं ना ते गडबडीत झालं. नीट करीन मी. असं काय करता डॉक्टर ना दादाला अजून लय म्हणजे नातं कोणतं पाहिजे. नीट करीन मी आहे डॉक्टर. मी नीट करीन. दादा कोणा काढलं चांगलं तुमचं नाव ठिकाण ऐकून आलो होतं आम्ही. चांगलं ठिकाण. दादा त्याला काय नीट करायला लावलं त्याला दुसरंच बिघडून टाकलं. नाही नाही नाही
सगळं नीट करेन मी, घाबरू नका. ते मला वाटलं की कोणीच नाही, दिसलेच नाही ना. हा, तुमची चेअर तिकडे आहे, डॉक्टर. आता बाय कसं होईल? आता कुठं दुखत आहे? दादा थांबा. आता अहो इकडे दुखत आहे, तुम्ही इकडे दुखायला लावलं. हे दुखत आहे का? ते आता का पाडीच्या का काय? हळू हळू एकुलते एक बाप आहे मला. बाबू. मी आहे ना, मग मी आहे ना, म्हणजे नीट करतोय ना मी. हा हे दुखत आहे का? तुम्ही असे वर करू करते का नीट? आता बघावं लागेल ना. इथं फ्रॅक्चर झालं का? अहो हे दुखत आहे. हे दुखत आहे का? तुम्ही एकदा चष्मा काढता का? ती ब्रश बी ठेवा. चष्मा बायकोचा ठेवा. हे गडबडीत दिलं तर तिने माझ्याकडे. अच्छा सगळं गडबडीतच झालं का हा तुमचं? हे डॉक्टर मग शिक्षण पण गडबडीतच घेतलं का? नाही शिक्षण लय भारी सरासरी. शिक्षण तुम्हाला सांगतो एकदम म्हणजे घेतलेलं आहे मी परफेक्ट सगळं शिक्षण. हा काही शिक्षण काय म्हणजे मी लय हुशार आहे. हम्म. मला बघता शिनी कळतं लगेच कुठं प्रॉब्लेम आहे. हा का सध्या मा बापात प्रॉब्लेम आहे. काय नाही ते सांगत होतो मी. काय बोलतोय डॉक्टर? काही नाही लाईन मारितोय डॉक्टर. कोणावर? हा हे लाईनचं नाही सलाईनचं बोलत होतो. सलाय. हा मला वाटतंय याच्यातले 5 बोटं काढून टाकू बाकीचे ठेवू. काय म्हणजे दुखायला लागले असते पट्ट्या करू त्याला 5 बोट काय खाली काय उरत मग? आणि ऍडमिट करावं लागेल 5 दिवस. 5 दिवस हा 75,000 डॉक्टर काय म्हणते काढायचे बोट का बरं? ते ऑपरेशन करावं लागलं. 5 दिवस ऍडमिट करावं लागेल. 5 दिवस पण असं झालं काय मा बापाला? ते काय झालंय ह्या बोटाचे इन्फेक्शन इकडे जाईल हा परत मग ह्या बोटाचे इकडे जाईल ह्या बोटाचे इकडे जाईल त्याच्यामुळे 5 काढून टाकू वाटल्यास हे बोट इकडे बसू. मग मा बाप खाईल कसं? आता ते तुमचा प्रॉब्लेम. हो, मी काय म्हणतो 75,000 रुपये खर्च येईल. किती? अहो तुम्ही 80,000 येऊ द्या पण मा बापाला नीट करा बिना हात काढायचं. मी काय म्हणते ए बाबा. मी तुझ्याकडून नाही घ्यायचो तुझ्यासाठी ना फ्री ट्रीटमेंट फ्री. का बरं असं? ते कसं मला लय आवडली ते. काय? बरं, ते मला स्वभाव आवडला ना बाकी काय नाही. हे फोनचं काय असतंय मध्ये काय नाही ते. दादा हॅलो काय म्हणते ना मी तुला नाही वाटलं का पेशंट आलं तर त्याला आलं ना एक पेशंट आले आणि सगळा हिशोब देतो ना मी देतो म्हणलं ना तू का म्हण 4-7 वेळा फोन लावित असते दवाखान्यातच आहे ना मी का बाहेर जातोय कुठं का बाहेर जातोय कुठं डॉक्टर तुम्ही बापाला मारलं. ठेव ठेव डॉक्टर तुम्ही काय करू राहिले? अहो आम्ही तुमच्याकडे ना नीट करायला आणलंय. तुम्ही अजून आम्हाला वाढव करून दिलंय. नाही ते बायकोचा फोन आलता ना. अहो तुम्ही मारते का? ऐका, मी तुमचं लग्न झाल्यावर अबे, पस्तावा झाला मला. तू भेटली असती ना आधी मस्त केलं मी. काय बोला? ऑपरेशन करायचंय ना. हा मग ऑपरेशनच बघायचं. हे लई डोक्याला माहिती आहे की लई मी डॉक्टर असून ना डोकं मला नीट करता येत नाही एवढं माझं डोकं बायको खाते माहिती का? काची पदवी घेतली मग? नाही डॉक्टर आहे मी आज थोडी आहे. मा बापाला नीट करा पहिले. कोणता हात दुखतो? अहो डॉक्टर माझ्या बापाचा दुखतोय हो. हे बाप लोक कशाला असतात मला हेच कळत नाही. म्हणजे बाप आहे ना तुमचा? हा ते होते म्हणून मी आहे. हा करा. अहो हात दुखतोय. नाही धर कर. नाही नाही धर धर नाही कर. आय एम सॉरी डॉक्टर तू आहे की मी आहे? तुम्ही काय दुखते रे तुझं? काय तू हा करा डोळे उघडा. हा आता काय झालं? सिरियस मॅटर आहे का? डॉक्टर ओ डॉक्टर सिरियस मॅटर आहे. काय झालं डॉक्टर? नेमकं काय प्रॉब्लेम आहे? लय अवघड झाला आता. काय पण डॉक्टर? पेशंटचं लय अवघड होणार. हो पण ऑपरेशन जर नाही केलं 8 दिवसात काय मग ऑपरेशन करावंच लागेल. करा तुम्ही ऑपरेशन. काय म्हणताय डॉक्टर? हॅलो अरे देतो ना बाबा तुला पैसे कलर मारलेले 8 दिवसात पेशंट आज. डॉक्टर तुम्ही चुकून मलाच मारलंय. नाही मला ती सवय आहे खाली मारायची. पण तुम्ही दुसरीकडेच मारताय. लागलं का? हो मग. बघू नमस्कार डॉक्टर. काय काय होते बोला. पिवळं पडत. 1 मिनिट बस हजार पेशंट चालू आहे ना दिसतंय ना. हा लगेच आले लगेच नंबर लागतो का? लगेच नाही आला का? नाही टाइम लागेल. दुसरीकडे जाऊ काय? नाही आहे नाही मी आहे ना डॉक्टर करतो मी. आहे ना? बस होती. हा तुमचं काय चाललं होतं? हा ये ओ असं नका गुरु मला एकच बाप आहे. मला काय 2 आहेत का?
आम्हाला काय माहिती म्हणजे सगळ्यांना एकच असतो. नाही ना, पण माझ्या वाणी तिने नाही मला मोठे पप्पा आणि छोटे पप्पा आहे दोन्ही मला. हो डॉक्टर ना दादाला काय होऊ राहिलं पहा ना डॉक्टर. डॉक्टर ना दादाला काय होऊ राहिलं पहा ना. थांबा. काय झालं मुळ्यात झालं का? ए बाया काय बी काय बोलती. नाही मग आपण मुळ्यात झालं तेव्हा इकडे चाललो होतो. गप. हे जरा लात मारतोय हो पोटात. काय बी काय बोलतोय डॉक्टर. डॉक्टर प्रेग्नेंट आहे? हा तसंच वाटतंय. डॉक्टर हा अहो मा बाप रात्री जास्त पाणी पिलं होतं म्हणून पोट फुगलंय. ते गुडगुड वाजलं मला वाटलं लातच मारत काय तुम्ही नेमके डॉक्टर व्हायचे ना. आमच्या इकडं बायांना दिवस जाते इकडं माणसांना जायला लागलं असतं. तू डॉक्टर आहे? नाही मी जर डॉक्टर असते आलेच खायला असते. माझ्यापेक्षा जास्त कळतं कोणाला? तुला. कोण म्हणलं असं? शांत बस. मग मला कसं लक्ष देऊन काम करावं लागतं, बारीक बघावं लागतं तर डॉक्टर माझ्या दादाची डोळे फिरले. डॉक्टर काहीतरी करा ना. अहो डॉक्टर काहीतरी करा ना. करतो. इंजेक्शन द्यावं लागेल. हो दादा दादा. हो डॉक्टर बघा ना माझ्या दादाने डोळे पांढरे केले. दादा हो गडबडू नका. अहो, मला एकच बाप आहे ना दादा. गडबडू नका. इंजेक्शन द्यावं लागेल. बरोबर म्हणजे व्यवस्थित होईल. जरा थोडी तरी येईल. मग द्या ना का कोणाची वाट पाहू राहिली. मी लागे थोडं आमचं 1 एकर जमीन विकून तुम्हाला पैसे देते वाटलं असतं. एवढं नाही ना 75,000. इंजेक्शन घेऊन ये, साहित्य घेऊन ये. तुझ्यासाठी कमी बरं. ते औषध टाकलंय ना त्याच्यात? हा भरलंय ना. भरलंय ना? हा म्हणजे दिवस भरलंय ना? एवढं भरलंय ना? हा बोले हे काय? हे काच इंजेक्शन आहे डॉक्टर. तुमच्या वडिलांना बरं करायचंय ना? हा. मला प्रश्न नाही विचारायचे. हा कंपाऊंडर इंजेक्शन घ्या. जरा. मला उठावं लागेल का? हा मला उठावं लागेल. हे माझ्या बापाला काही झालं काय माहिती. माही ते असं धरा कंपाऊंडर. डॉक्टर माझं कधी होईल? करतो. तुला बी इंजेक्शन देतो. हा? तिकडे फिरा. हाय का गेले? माझ्या दादाला काही समजत नाही ना डॉक्टर. मला वाटतं गेले वाटतं. डॉक्टर ना दादाला काय नाही झालं पाहिजे. एकच बाप आहे मला. मग आवाज येईन ना परत. दादा हा आहे ना हो डॉक्टर. त्याची आली घातलंच नव्हतं. व फिरा तिकडं. तिकडे भीतीकडे तोंड करा. जोडलं कंपाऊंडर. हा बाई, हा? एवढं मोठं रेडी? हो जरा 1 मिनिट. हो पेशंट बिले अडणी असते तर. पेशंट अडणी आहे. अजून टोचायचंय. थांबा. इथं इंजेक्शनला हात लाव. मी हा मला भीती वाटते. दार मला भीती वाटते. हात लाव. थोडं वर 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 बास. इंजेक्शन चालू करा. दादा दादा थोडे कळ काढा. बंद करा. मापात गेलं ना? इथंच दादा. गाव. नाही नाही ते मापात जाते. गेलं ना? दादा ठेवून द्या. इंजेक्शन साईडला ठेवा. दादा दादा पाडू नका. दादा हो हो. इंजेक्शन काच दिलंय. हा इंजेक्शन काच दिले. बरं व्हायचं. मध्ये काय बरं व्हाय ना. हो काळजी करू नका. तू खाली लगेच रूप येतं का? नाही हळूहळू भेटेल त्यांना आराम. हो केले का काय ते? वर सर का? हाय 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 हाय. तिकडं वर वर सर का? दादा वर वा थोडे. मी म्हणतो बस झालं लेवल झोपले. आता उठूनच बसू दे. उठा उठा. हात दुखतोय तुमचा बाकी. आता बरं होईल त्यांना. बरं वाटेल त्यांना. डॉक्टर साहेब हा हे ठेवून देऊ का आता? हा ठेवून द्या. ज्यावेळेस तिला लागेल ना त्यावेळेस घेऊन या. काय मला एवढं मोठं? आपलं इंजेक्शन ते तेवढंच राहते. बरं होते लगेच. बरं वाटतं ना? हा उठा. मुंग्या थांबले दादा. दादा तुमचा हात बरा झाला. या बा. भावाला ना मला बरं वाटलं बरं का डॉक्टर साहेब. बरं वाटलं? डायरेक्ट मुंग्याच गेला ना रे. गेलं का सगळं मुंग्या? अरे वा आनंदाची गोष्ट आहे. हा, तुला डॉक्टर लय हुशार आहे. डॉक्टर चांगले. डॉक्टर धन्यवाद बर का. हा मा बापाला केलं तुम्ही. आमचे डॉक्टर 1 नंबर आहेत. हा मी काय म्हणतो ऑपरेशन करायची आता गरज नाही. नाही ना. इंजेक्शन दिलंय. नाही तर मग हात काढावं लागले असते. नाही बोट ना. काढावं लागले असते. होय ना. हा मग काढावं लागले असते. डॉक्टर तुम्ही डोकं लावलं नाही तर बोट काढल्या जेवायची 45 झाली असती. 75,000 रुपये झाले. हा लगेच द्यावं लागतील ते. बिल का? आता लगेच मग नाही तुम्ही काय म्हणतो मी माझ्या बायकोला घटस्फोट देतो. तू करते माहिती सांगितलं काय? बिल माफ केलं असतं ना. आला फोन पाहू. हाय का त्याचं नाव घेतलं का लगेच फोन येतो. लगेच फोन येतो. हॅलो. अगं कुठून देऊ पैसे? कुठून देऊ तुला पैसे? पैसे आले ना. डॉक्टर काय चाललंय हे?
त्याच्यात ते बायकोचा फोन आला का मला ते डोकं लय चिडचिड 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 करतं ना माझं. का मी पेशंट आहे माहिती ना पेशंट आहे. बरं झालं ना तुम्ही इथं दुखायला लागलं का? अहो, परत आम्ही ऍडमिट करता काय आहे बरं मी काय म्हणतो पैसे ते कसं आहे ना, मी काय सोबत घेऊन नाही आले. मग मग तुमचे किती झाले? 75 एवढे ऑपरेशन केल्याचे होणार होते ना. किती झाले? 75 75 रुपये? 75,000. हा हा. 1000 मग एवढे? ते इंजेक्शनच 74,000चं होतं. 1000 रुपये माझी फी. नाही तुम्ही काय म्हणतो हा. पैसे नसून द्यायला जमत होती का बायको माही? काय? म्हणजे लय वाईटलं मी लय वाईटलं नुसता फोन 4 वेळा फोन. कुठे हागले का मुतले का काय करता कुठे बसले कुठं चालले नुसता फोन करते नुसता फोन 5-5 मिनिटाला. किती पेशंट आले किती पैसे झाले किती पेशंट आले किती पार वाईटलं मी पार. म्हणून त्याच्यामुळे मग तिला देऊन टाकतो घटस्फोट. करते का? नाही ते आता माझ्या दादाच्या फोन पे मध्ये पाहते किती तेवढे देते, बाकीचे मी परत घेऊन येते. परत चेकअपला आणावं लागेल. हा मग तेव्हाच घेऊन येते. नाही नाही आता द्यावं लागते मला हिशोब द्यावा लागतो ना. फोन पे मारते ना 40,000. नाही नाही 40 मारल्यावर परत बायको म्हणून 35,000 कुठे गेले. ते मला सगळा हिशोब द्यावा लागतो. मग तुम्ही खरं कशाला बोलता? मग काय आता खोटं बोलून थोडी चालेल. हा मग तिच्याकडून पैसे घेऊन दवाखाना बांधलेला आहे. हा का तुम्ही लय आतल्या गाठीचे. तसं नाही आता माझ्याकडे नव्हते मग म्हणून बांधले तिच्या पैशावर. बायको जीवावर. नाही मग माझ्यावर दवाखाना बांधला पण पैसे तिचे होते. आणि शिक्षण कोणाच्या जीवावर घेतलं? ते माझ्याच. पैसे ते बाकी जाऊ द्या सगळे पैसे द्या. डॉक्टर असं करतात का? म्हणजे अहो डॉक्टर मी ना लगेच जाऊन घेऊन येते पैसे. हा, डॉक्टर हा, आता खरं खरं सांगू का? हा. ओ डॉक्टर माझा नंबर घ्या ना. जरा थांब पेशंट. माझं लय दुखतंय. सगळं बरं करतो मी. हे पेशंट आता जायचं मला फक्त डॉक्टर मी काय म्हणते, काय आधी तुम्ही तुमच्या वेळेकडे डिवोर्स द्या, बाकी पुढे आपलं जुळतंय का बघूया. पण तेवढे पैसे मात्र आता लगेच नाही द्यायला. तू रेडी झाले तर पैसे बी बुडाले समजायचे म्हणजे मी घेत नाही. करूया ना लग्न. ते मला राग आला तसं तर आनंद बी व्यक्त मी असंच करतो. असं टीच द्या का आपलं लग्न झालं का तुमची सवयच मोडून टाकते. अगदी राहू द्या. डॉक्टर का मला टेसू टेसू जॉब करतो का काय काय दादा थोडं दम काढ. मी काय म्हणतो मामा कसं इंजेक्शन होतं? इंजेक्शन लय भारी होतं लय पॉवरफुल होतं. असे ठणठणीत बरे करतो मी. तुमच्या पुरीला एखादं इंजेक्शन देईन फ्री मध्ये. पण मला काही झालेलं नाही. झाल्यावर आजारी पडल्यावर या मग आता काळजी घ्या. हा हे पेशंट आहेत मागे. हो ना. बरं मी काय म्हणतो डॉक्टर हा. काही गोळ्या औषध द्या लिहून. हा गोळ्या औषध लिहून देतो. कंपाऊंडर राहू दे. हा काही आवड गोष्टीत सगळ्या. डॉक्टर हा किती मध्ये लग्न केलं होतं? हा किती मध्ये लग्न केलं होतं? किती मध्ये? हा माझं लग्न लय महाग झालं. म्हणजे किती मध्ये म्हणजे आता त्याचा हिशोब असतो काय? माझ्यासोबत किती करा मग? हे कुठं भेटल? मेडिकल बाहेर. बाहेर आहे का? हा सगळं तिथंच भेटतं आपलंच आहे. तुमच्या खात्यावर ना? हा तुमच्या खात्यावर. आता तू बायको म्हणून म्हणलं माझं नाव सांग. हो गोळ्या औषधी पकडी. हो येऊ मग या कधी चहा पाणी घ्यायला. नाही आता डायरेक्ट तुलाच घरी आणतो बायकोला घटच पुढते. चला येऊ मग. डॉक्टर चांगले. मग बाप राहिला. ते गडबडीत होते ना. तुमची गडबड मी नीट करन. चला येऊ मग. या 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 मग. काय लय अवघडी. हॅलो किती पेशंट झाले? अरे आता शिकतं पहिलंय अजून दुसरं घ्यायचंय. काय करा वाटलं माणसाला ठेव फोन तू मी करीन तुला हिशोब पाठीन ना. आशाने मी लग्न कॅन्सल करून टाकेन. डॉक्टर तुम्ही काय करू राहिले? तुमचा घरचा फोन मला टेसू टेसू येऊ राहिले. ते गडबडीत होतं तुम्हाला म्हणलं ना. दादा चला दादा चला येतो आम्ही. दादा चला. हा हा येतो आम्ही. दमान जा. हा हा तू ये परत. हा 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 हा? हा हा परत या. हा 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 बाय बाय. ओ डॉक्टर गेले ना ते बाहेर. या. तुमचं पाहून मी पडायला लागले. गेले का? अरे विसरलोच होतो. या या इकडे. झोपा. अहो आधी विचारा तर खरं काय झालं? काय झालं? पिवळं पिवळं पडतंय. अहो म्हणजे वांटे होत आहेत मला सारखे पिवळे पिवळे म्हणून पिवळ्या कलरचा ड्रेस घातला. पित्त म्हणते त्याला. पित्त पडतं का बाहेर? पित्त हा पित्त असतं ते. पित्त पडतं पण चित्त बी नाही राहते आता मावलं ध्यानावर. का बरं? लग्न झालंय का? लग्नात सण त्याचा काय संबंध? नाही झालंय का? नाही पोरं किती आहेत?
अहो लग्नच नाही झालं तर पोरं कशी येते डॉक्टर? ते गडबडीत होत. बरं झोपात चेक करतो. झोपू का? हा नाही ग. हा हा मोठा श्वास घ्या. मोठा श्वास. अहो जीव निघून चालला ना. मग त्याशिवाय मला कळणार आहे का? अहो डॉक्टर ते कानात घाला ना तुम्ही पहिले. तेच म्हणते, आवाज कमी नाही ना. हे काय होतं, लेडीज पेशंट आला का हा. नाही, असं होतच. हा का? व्यवस्थित आहे. मी काय म्हणतो, इंजेक्शन द्यावं लागेल. इंजेक्शन? इंजेक्शन द्यावं लागेल. कसं आहे, आता ते मागचं पेशंट बघितलं का, कसं ठणठणीत बरं होऊन गेलं. हो गेलं का नाही? गेलं. इंजेक्शन मध्ये पावर आहे. अच्छा. हा आणि ते काय नाही, काल रात्री काय खाल्लं होतं का? मी खाल्लं होतं ना काय खाल्लं होतं? कुळथाचे शेंगुळे. ते सारखे शेंगुळे खाती ना तू, त्याच्यामुळे तुला हे असं होतं. शेंगुळे खायचं बंद कर. सारखे नाही खाल्ले, हा? महिन्यातून एकदा खाल्ले. बर हे फोन आला नाही, लई गडबड असतील. हॅलो. अगं आता काय झालं? काय झालं आता? काय झालं? हो डॉक्टर, काय करताय तुम्ही? दुसरं चालू आहे ना. देतात पण काय म्हणजे घरी आलं कमन आणशीन, घरी आलं कमन आणशीन. हे काय करताय डॉक्टर? अहो डॉक्टर तुम्ही मला मारताय. ठेव ग. ते काय झालं माहिती का, मला वाटलं माझ्या बायकोचे. अहो तुमची बायको झाली पण माझ्या इथं वाट लावून राहिले तुम्ही. ते होतं मला गडबडीत असं. बघितलं ना किती वेळा फोन. आता मागचं पेशंट तापशीत होतो, किती वेळा फोन आला मला सांगा, किती वेळा फोन आला? भरपूर वेळा आला. मी काय त्रास सर. अहो पण तू रडू नका ना. रडू ना, ते काय करू. मी काय म्हणतो, माझ्या संग करते का लग्न? काय? हा? तुमची तर बायको आहे ना. मग तिला घटस्फोट देतो ना. पण आता तुम्ही त्या पोरीला म्हणत होते ना लग्न करायचं. ऐकलं का? आता कान उघडेत म्हटल्यावर ऐकायला तर येणारच आहे डॉक्टर. तसं नाही, तिचा काय भरोसा. पलटी बिलटी मारली तर आधी तयारी केलेली बरं ना. म्हणजे तुम्ही जेवढे पेशंट म्हणून तेवढं नासच म्हणशान का? तसं नाही, ते कसं आहे आता, तू दिसायला किती भारी, किती लांब लांब केस आहे, हा ते डोळे एकदम हरणावाने दिसते, हा ना. त्याच्यामुळं मला लगेच इथं घुसली का इथं. हा कशी काय घुसली? म्हणजे ते घुसता आपोआप. तुमच्या काळजाला होईल का? तसं नाही. बरं ते इंजेक्शन द्यावं लागेल. हा चालेल ना. त्याचे किती होते माहिती आहे ना? काय म्हणजे इंजेक्शनचे पैसे किती? 75. 75 रुपये? 75 रुपये नाही, 75,000. पण तुझं हा म्हणले लग्नाला तुला फ्री मध्ये. मी तर म्हणतो तुला दवाखान्यातच ठेवून घेतो. आता काय करू? आता 75,000 तात्पुरता हा म्हणत आता काय असं वय. हा तुम्ही इंजेक्शन द्या, हा. मग आपण लग्नाची बोलणी करू. एकदा टकाटक झाल्यावर कसं. हा हा हा. पण मला नेमकं झालं काय मला ते कळलं नाही. अहो माझं दुखतं काय ते नाही सांगितलं तुम्ही. पण ते लक्षात हे बायकोचं फोन आला का याच होऊन जातं ना, सगळं गोंधळच होतो. तुमची बायको मध्येच कशाला फोन करते बिचारी? तुझं माझी बायको झाली ना, मला फोन नको करीत जा. आ? म्हणजे फोन करीत जा, जो चेक करतो काय झालं ते, परत लक्ष विसरून जातो मी. काय झालं? काय नाही, सॉरी. काय नाही, काय नाही, चालतंय. ते मलाच ऑपरेशन करावं लागेल. तू त्या सांग लग्न केलं. श्वास घे, श्वास घे, घे मोठ्याने घे. काय अहो श्वास मला असं घेता येत नाही ना, कमरेचा त्रास आहे. सॉरी. हा का? हा मी तर लय त्रास होत होता मला श्वास घ्यायला, म्हणून असं म्हणलं या कानीवर होऊन श्वास घेऊ. हा काय? हा. सरळ घेतलं तरी चालतं, घ्यात येतो. लय अवघडू नको. सरळ हो. इथं दुखतंय इथं. तिथं हात टुलं डॉक्टर लय दुखलं. कुठं? तिकडे दुखलं का? बापरे काय झालं? काय नाही. नाही ना? नाही काय नाही. तपासा ना. तपासतो, फक्त वळवळ नको करू तू, काही अजिबात नको, हलूच नको. ते काय होतं ना, ते असं हात पाय आपोआप असे झटके मारू लागलेत. झटकीनं इथं दुखत आहे ना. हा आई ग. डॉक्टर, अहो डॉक्टर काय झालं? अहो काय झालं? उठा उठा. अहो मी पेशंट आहे का? तुम्ही पेशंट आहे? मला
एक मिनिट ग- एक मिनिट. काय झालं? काय हाय हाय अजून हाय मी. तू एक काम कर, काय? तू वळवळ नको करू, नाही. म्हणजे मला व्यवस्थित चेक करता येईल. नाही तर मलाच ऍडमिट ठेवून 75,000 इंजेक्शन मलाच घ्यावं लागेल कंपाऊंडर कडून. मला परवडायचं नाही, बायकोला हिशोब द्यावा लागत. झोप कशी झोपू? सरळ झोप, हलू नको. नाही. एकदा मला चेक करू दे, मी सांगतो काय झालं काय नाही. आई ग, नको बाबा चेक करायला, हे परत वळवळ करेन. पण मला झालं काय? सांगतो इंजेक्शन. कंपाऊंडर इंजेक्शन घेऊन या. हॅलो जोडा ते तिथूनच. या पेशंटनी उठायच्या लायकीत ठेवला नाही. डॉक्टर मी कशी झोपू? आता ना चालू करा. ते फेर नाही, दांडाला द्यावं लागेल ना. हा. झालं 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 झालं. बंद करा. अरे बंद करा, वाया हिशोब द्यावा लागतो. दे ठेवून ते. इंजेक्शन दिलंय. डॉक्टर हा इथंच कुठं? पाटील. इथं. डॉक्टर खरंच थँक्यू. आता लय बरं वाटतंय. बरं वाटतंय मला बी. लय बरं वाटलं. म्हणजे मला बी बरं वाटलं, तू बरी झाली. ते बिल आता कसं आहे ना, मला वाटलं एवढे पैसे नाही लागणार, पण आता एवढे कुठं आणले मी संग, आणि मोबाईल पण विसरून घरी राहिला पा. ते कसं आहे, बायकोला हिशोब द्यावा लागतं ना. द्या ना मग. वाजला फोन, तिचं का नाव घेत असतं काय नाही. हाय का, तिथंच फोन आला, तिथंच फोन आला. मग उचला ना. हॅलो, अगं जेवण येतो, पैसे राहील, तुला काय करायचंय? पेशंट आहेत माझ्याकडे. डॉक्टर जेवायसाठी पण. तुम्ही इकडे मीट केला, पण इकडे दुखू राहिले, आता काय? ठेव गं. तुला जेवण आणायचं होय, मला वाटलं माही काळजी कर. ठेव ठेव ठेव. ऐक हॉटेल मधून जेवण आणा म्हणते. हा, मला डब्याला काय देते, कारलं बेसन. मग आणा ना तुम्ही. म्हणून म्हणतो लय वाईट ग माझ्या संग कर ना लग्न. तुम्ही नुसतं मारते आणि कसं करू तुमच्या संग लग्न? तिचं फोन आला का होतं ना गडबडीत. इथं लागलं का? इथं देऊ का इंजेक्शन? नाही आता नका ना. नाही. मग बरं, मी हात लावलं तरी बरं होतंय. झालं का? डॉक्टर हा? ऐका ना हा? डॉक्टर, हा? अयो. तुम्ही काहीतरी पैशाचं ऍडजस्टमेंट करा ना. मग तुझं लग्नाला हा म्हणली ना, तुला फ्री ट्रीटमेंट आयुष्यभर आज ऐकून. हा. दररोज 4-5 इंजेक्शन फ्री. आणि ते तुमची बायको? घाटाच पुढे देतो ना तिला. हा का? हा, लय वाईट. बरं, मी ना आता म्हणजे थोडं बाहेरच्या देशात जाणार आहे. हा. तिकडून आले का आपण उरकून टाकू मग. हा का? हं. चालतंय. एकदा गेल्यावर वापस कोण येते? ठीक आहे मग येऊ मी. गोळ्या घेऊन जा ना. पैसे नाही ना. माझं नाव सांग ना मेडिकलला. लिहून द्या ना. माझ्या खात्यावरती कंपाऊंडर. हॅलो कसं आहे, बायकोचा जवळचा पाहुणा आहे, हा ना. इकडलं तिकडलं करतो ती. येऊ नाही का? नाही पाहुणा आहे, माझ्यावर लक्ष ठेवायला ठेवलेलं आहे. त्याला काही येत नाही, मी शिकव. मी अर्धी तर तुमच्या नजरेतच बरी झाली. हा का? तसं होतं बघ का, लय ठिकाणी होतं. एवढ्या गोळ्या. बापरे, 7,000च्या गोळ्या? 7,000 नाही, ते 7चे ते गोळीचा पावर येते दार. हा का? ते एवढं शिक्षण नाही झालं ना. मी शिकेन ना तुला. मी म्हणतो तुला डॉक्टर बनीन मी. नक्की? मग आता इथं तुमचं नाव सांगायचं का? माझं नाव सांग. नाही दिले पैसे तरी चालेल ना? चालेल. मी बाहेरच्या देशातून आले का आपण नक्की लग्न करू. हा चालते. बाय. हा येऊ. कसं गोड बोलून सुना लावलं तुला. अयो, यांना तर गुढी गुढीत पाठवलं मी. मला तर आज घरी जायचंय. घरी गेलो मला दररोज चवानी मार खावा लागेल. घरीच हिशोब द्यावा लागेल. मी तो बायको मक्कत तुडीन मला. डॉक्टर फक्त बाहेर, घरी गेलो लय आणि ती कंपाऊंडर काय
मी काय म्हणतो काय 1.5 लाख रुपये आहेत का? आहेत ना. बरं झालं, द्या मला द्या. पण नाही मला हप्ता भरायला लागेल. हप्ता भरायला हा मला जरा अर्जंट लागत होते. माझ्या घराचा हप्ता आहे. हा का? हा नंतर भरू, उद्या परवा तेरवा कधी? नाही आजच तारीख आहे शेवट. आजच तारीख यायची होती हप्त्याची. मग व्याज बसवलं त्याला नाही भरलं. जाऊन तसं कोण करताय क्या कसलं? आता काय करा? अयो बायकोचं फोन. हॅलो, लगेच येऊ का घरी? कशाला? अरे पेशंट आलो आलो घरी आलो. ठेव कंपाऊंडर, संध्याकाळी कुलूप लावून या.